तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम राजे स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनल. खूप वेळा विचारला जाणारा व सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक किती लागते व त्या व्यवसायामधून उत्पादन किती होते. 2. परवाने व कागदपत्रे कोणकोणती लागतात. ग्राहकांना दर्जेदार सेवा व विश्वासार्ह उत्पादने कसे देता येतील यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तरुण गटाचे व वरिष्ठ मंडळाचे आभार मानतो व आपला व्हिडिओ सुरुवात करतो. व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि काहीतरी नवीन शिकायला भेटेल ही आशा करतो. स्त्री देखील पुरुषांप्रमाणे व्यवसायाचा किंवा उद्योजकांचा विचार करतात व यशस्वी देखील होतात. तर व्यवसाय का करावा आणि कसा करावा हा महत्त्वाचा विषय आहे. आजच्या काळात नोकरी सुरक्षित वाटते, पण खरी प्रगती आणि स्वप्नांची पूर्तता ही व्यवसायातूनच होते. सर्वप्रथम कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण त्या व्यवसायाची मर्यादा किती ठेवतो यावर त्याची गुंतवणूक अवलंबून असते. थोडक्यात गाव पातळीवर, तालुका, शहर, जिल्हा, राज्य की संपूर्ण भारत देशात आपल्या प्रोडक्ट पोहोचवण्याच्या क्षमतेवर आहे. योग्य नफा मिळवण्यासाठी बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आपण योग्य ते उत्पादन निवडलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवाने व कागदपत्र. कोणताही व्यवसाय कायदेशीररित्या सुरू करायचा असेल तर ते आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता आपण केलीच पाहिजे. ही कागदपत्रे सामान्य स्थितीत शॉप ॲक्ट, आधार उद्यम, फूड लायसन व ITR सोबतच स्थानिक सरकारी कार्यालयामधून परवाना देखील काढून घ्यावा. तिसरी गोष्ट म्हणजे ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि विश्वासार्ह उत्पादने देणे, कारण ग्राहक समाधानी राहिला तरच तुमचा व्यवसाय वाढू शकतो व विश्वास देखील निर्माण होईल. व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा पैलू ठरतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, यशस्वी व्यवसायासाठी योजना, परवाना आणि दर्जेदार सेवा या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.